अखेर आज शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्याच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली। आमदार शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभेची उमेदवारी अधिकृत घोषणा केल्यानंतर आज आपण चर्चा करणार आहोत। ती म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या समोर आत्ता सुरुवातीला कोणत्या प्राथमिक अडचणी आहेत, या अडचणीवर जर आमदार शशिकांत शिंदे यांनी मात केली तर ते विजयापर्यंत पोहोचू शकतील, अशी आत्ताची ही परिस्थिती आहे। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराची आज घोषणा झाली आणि आमदार शशिकांत शिंदे हे जे मूळ जावलीचे आहेत आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, गेल्या वेळीसुद्धा त्यांनी निवडणूक लढवली आणि आता लोकसभेचे उमेदवार आहेत। खरं तर शशिकांत शिंदे यांच्यासमोर आत्तापासून, या क्षणापासून ते 7 मेपर्यंत मोठ्या अडचणींनासुद्धा सामोरं जावं लागणार आहे। या अडचणी कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। पहिली अडचण असणार आहे ती स्वकीय, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा जो विस्कटलेला गट आहे तो एकत्र करण्याची। खरं तर आपण रोखठोक चर्चा करतो आहे, कारण ज्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अंतर्गत कलह आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, ते कधीही चव्हाट्यावर आले नाहीत। मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरद पवार गट हा पूर्ण विखुरला गेलेला आहे। लोकसभेच्या या निवडणुकीच्या तिकिटाच्या माध्यमातून एकमेकाच्या मनात एकमेकाबद्दलचा प्रचंड क्लेश निर्माण झालेला आहे। आमदार बाळासाहेब पाटील, त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, सुनील माने आणि सत्यजित सिंह पाटणकर या सर्व नेत्यांच्या मनात एकमेकांच्या बद्दलची शंका कुशंका प्रचंड प्रमाणात आहे। या सर्व जे 4 जण इच्छुक होते, यांच्या इच्छुकांच्या मध्ये आमदार शशिकांत शिंदे आणि दीपक पवार हे कुठेही पडले नाहीत। यामुळं ते सोडले तर या सर्वांची मोठ बांधण्याची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर असणार आहे। खरं तर आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवार अर्ज 15 तारखेला दाखल करण्यात येणार आहे। आज या संदर्भात महाविकास आघाडीची बैठकसुद्धा आहे नियोजनाची, कोणत्या मतदारसंघातून किती लोक येणार, किती गाड्या येणार, आणि शरद पवार हे स्वतः या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत। आमदार शशिकांत शिंदे यांची मदार जरी शरद पवारांच्यावर असली तरी हा अंतर्गत जो कलह आहे, अंतर्गत एकमेकांची मनं जी दुबंगली गेलेली आहेत, ही दुरुस्त करण्याची स्वतः उमेदवारावर जबाबदारी असते। यामुळे पहिलं आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे, ते म्हणजे हे अंतर्गत वादविवाद मिटवणं। दुसरी जबाबदारी अशी आहे की आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट संपर्क ज्या 3 विधानसभा मतदारसंघाचा 55% मतदार आहे, या मतदाराशी थेट संबंध नाही। आमदार शशिकांत शिंदे यांचा कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणताही संपर्क गेल्या 20 वर्षात, जर काही काळ पालकमंत्रीपदाचा जर सोडला तर कुठलाही संबंध शशिकांत शिंदे यांचा या भागातील मतदारांशी नाही। अर्थात आमदार शशिकांत शिंदे हे कोरेगाव, जावली, सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर या परिसरामध्ये थेट चेहरा म्हणून मतदारांना तो ओळखीचा आहे। मात्र कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या 3 विधानसभा मतदारसंघात, की ज्या मतदारसंघामध्ये 55% पेक्षा जास्त मतदार आहेत, या मतदारसंघातील मतदारांना शशिकांत शिंदे हा चेहरा कधीही माहीत नाही। ही सत्य परिस्थिती आहे। कारण शशिकांत शिंदे हे जरी आले तर कोणत्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं आले, मात्र थेट जे गाव लेवलचे कार्यकर्ते आहेत, जे मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत शशिकांत शिंदे यांना पोचावं लागेल। हा मुख्य उद्देश कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण। आणि महत्त्वाचं म्हणजे पहिला अंतर्गत कलह मिटवावा लागेल, दुसरा या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना प्रचंड काम करावं लागेल। अर्थात आमदार बाळासाहेब पाटील यांची हे जरी कराड उत्तरचे आमदार असले आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण असले आणि पाटणमध्ये जरी सत्यजित सिंह पाटणकर यांचा गट असला, तरीही उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांना या मतदारसंघात येत्या 20 दिवसामध्ये मोठं काम करावं लागेल, जनसंपर्क वाढवावा लागेल, गावोगावी लोकांना भेटी द्याव्या लागतील। फक्त नेत्यांनाच भेटी देऊन चालणार नाही, तर सर्वसामान्य मतदारापर्यंत पोचावं लागेल। तिसरी अडचण असेल ती म्हणजे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप।
काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी एक चुणूक दाखवलेली आहे की शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या भ्रष्टाचारावर त्यांनी बोलण्यास सुरुवात केलेली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी लोक या विषयावर ही निवडणूक लढेल. आमनेसामने उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे त्याच मुद्द्यावर येतील असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आहे. चौथा मुद्दा, शशिकांत शिंदे यांना या व्यतिरिक्त तरुणांच्या समोरील ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यांना आश्वासन द्यावं लागेल आणि त्यांच्यापुढं तो मुद्दा क्लिअर करावा लागेल. खरं तर आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सुद्धा त्यांचं होम पिच आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, कोरेगाव खटाव. याचबरोबर जावलीमध्ये सुद्धा शशिकांत शिंदे बऱ्यापैकी चांगली मतं मिळतील. तिथं दीपक पवार आहेत आणि आमदार शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव आहे. याचबरोबर महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवतील आणि तिथं यशसुद्धा संपादन करतील. मुद्दा राहतो तो वाई विधानसभा मतदारसंघाचा. वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे सध्या महायुतीमध्ये आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये असल्यामुळं अजित पवार गट या ठिकाणी मोठं काम आणि संघर्ष करावा लागेल. वाई विधानसभा मतदारसंघामध्ये नितीन सावंत यांच्यासारखा नौखा नेता तिथं आहे, त्यांच्या हाताशी बरोबर घेऊन घ्यावं लागेल. मात्र जर माड्यातली गणितं जर फिसकटली, म्हणजे माडा येथील जर उमेदवार मोहिते पाटलांच्या घरात जर उमेदवारी गेली आणि रामराजेंचा गट जर त्यावेळी मोहिते पाटलांच्या बरोबर जर राहिला अंतर्गत, तर त्याचाच परिणाम हा आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाचा परिणाम सातारा लोकसभेवर होईल. वाईमधून तो दिसेल आणि अजित पवारांचा गटसुद्धा सुप्तपणे काही प्रमाणात हा शशिकांत शिंदे यांना मदत करू शकतो म्हणतो आहे मी, जर तरच्या गोष्टी आहेत. त्यानंतर हे 3 विधानसभा मतदारसंघ जरी शशिकांत शिंदे यांना बऱ्यापैकी वाटत असले तरी सगळ्यात महत्त्वाचं लक्ष घालावं लागेल ते म्हणजे कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटणमध्ये. या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये जर शशिकांत शिंदे आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवू शकले, आपलं इफेक्ट दाखवू शकले तर ते विजयापर्यंत पोचू शकतील. अन्यथा सध्या मोठा संघर्ष करावा लागेल, कारण समोर कमळ चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले येत आहेत. अजून अधिकृत घोषणा नाही, मात्र जवळपास निश्चित असल्याचं बोललं जातं आहे. महत्त्वाचा मुद्दा शशिकांत शिंदे यांच्यासाठी हे 3 विधानसभा मतदारसंघामध्ये परफेक्ट बूथ टू बूथ हे त्यांना काम करावं लागेल, तरच विजयापर्यंत शशिकांत शिंदे हे पोचू शकतील. आणि वेळ कमी आहे, फक्त 20 ते 22 दिवस बाकी आहेत. या 22 दिवसामध्ये कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली जाते आहे, शरद पवार हे कशा पद्धतीनं रणनीती आखतायत याच्यावर सुद्धा विजयाची गणितं अवलंबून आहेत. मात्र गेल्या 15 दिवसापासून खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन थेट गाठीभेटी, मतदारांशी संवाद यासारख्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या विरोधी दिग्गजांच्यासुद्धा सभा या ठिकाणी नियोजित केल्या जात आहेत. आणि या वादळामध्ये आमदार शशिकांत शिंदे कशा पद्धतीनं मार्ग काढतात हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपण वेळोवेळी विश्लेषण करत जाऊ. मात्र आजचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे आज अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली आहे. 4 ते 5 मोठ्या अडचणींना आमदार शशिकांत शिंदे यांना सामोरं जावं लागेल आणि कशा पद्धतीनं ते व्यूहरचना आखतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.